नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आपल्या बकासूरचा आज कमबॅक झालेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्या बकासूरने एक नंबर केलेला आहे. आज कासार शिरंबे येथे भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत झालं आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने एक नंबर केला आणि बकासूरला साथ मिळाली, ती म्हणजे सर्जाची. बकासूर आणि सर्जा चांगली जोडी पळाली. सेमीला देखील गाडी कडेने लागली होती, परंतु त्या कडेने देखील पळून आज एक नंबर केला. मागील मैदानामध्ये या सर्जाने देखील कडेने पळून एक नंबर केला होता. आज बकासूर नक्कीच तास क्रमांक 5 पळून एक नंबर केलेला. सेमीला नक्कीच भावांनो P3 लाईव्ह होता आणि नक्कीच त्या लाईव्हच्या कमेंटच्या माध्यमातून आपल्या बकासूरला बरेच जण टीका करत होते. आज बकासूर घरी जाणार, आज बकासूर हारणार आणि नक्कीच मला माहितीच होतं आज बकासूर आपला जे जे ट्रोल करतात, जे जे बकासूरवर जळत असतात त्यांना उत्तर देणार. तर नक्कीच बघायला गेलो तर आपला बकासूर सेमीला काय तुफान स्पीडने पळाला आणि चांगला ताकद लावली आपल्या बकासूरने आणि सेमी पास केला आणि फायनलला टॉपच्या गाड्या होत्या. किसना होता, MM नाना यांचा राजा होता, वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल होता. असे बरेच टॉपची नंदी आपल्याला फायनलला बघायला मिळाले, परंतु नक्कीच आपल्या बकासूरने यश प्राप्त केला. मागील मैदानामध्ये बकासूरचा भाऊने एक नंबर केला होता, तो म्हणजेच चिक्या आणि सर्जा यांनी एक नंबर केला होता आणि आज आपल्या बकासूरने एक नंबर केला आणि तसंच भाऊनो चिक्या आणि सर्जा आज देखील 2 नंबरचे मानकरी ठरलेत. तर नक्कीच भाऊनो बकासूर बऱ्याच दिवसानंतर आपला गुलालासाठी पात्र झाला आणि एक नंबर करून दाखवला. भावांनो नक्कीच आज तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एवढा स्पीड कसा काय? तर भावांनो बकासूरला पहिल्यापासूनच स्पीड आहे, परंतु पैरा नीट होत नव्हता, त्यामुळे आपला बकासूर कमी पळायचा. धन्यवाद.